नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, रँकसूत्रा या यूट्यूब चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। अपात्र अर्जांची छाननी आणि दुरुस्तीची शेवटची संधी। अपात्रता यादी। सरकारने काही भागात नियमबाह्य अर्ज किंवा एकाच कुटुंबातून 2-3 अर्ज भरलेल्या महिलांची नवीन यादी स्थानिक पातळीवर अंगणवाडी केंद्र, सेतू केंद्र जाहीर केली आहे। दुरुस्ती। ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे चुकीचे बँक डिटेल्स किंवा अस्पष्ट कागदपत्रे झाले होते त्यांना अर्ज दुरुस्त करून पुन्हा सबमिट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ई-केवायसी आणि बँक खाते। आधार सीडिंग अनिवार्य। आजची सर्वात मोठी अडचण अनेक महिलांच्या खात्यात मागील हप्ते जमा न होण्याचे मुख्य कारण त्यांचे बँक खाते आधार कार्डशी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT साठी लिंक नसणे हे आहे। सो आता प्रशासकीय मोहीम काय आहे? अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्याची मोहीम सध्या वेगाने सुरू आहे। ज्या महिलांचे ई-केवायसी अजूनही अपूर्ण आहे त्यांचे पुढील हप्ते रोखले जाऊ शकतात। नवीन हप्ता वितरण इन्स्टॉलमेंट स्टेटस आपण आता पाहणार आहोत। नियमित पात्र महिलांच्या खात्यात दरमहाप्रमाणे 1,500 ची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT जमा करण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। ज्या महिलांचे अर्ज उशिरा मंजूर झाले होते त्यांचे जुने थकीत हप्ते देखील टप्प्याटप्प्याने खात्यात वर्ग केले जात आहेत। सो प्रेक्षकांना तुम्हाला हा महत्त्वाचा सल्ला कसा वाटला? बहिणींनो, जर तुम्हाला आजचा हप्ता मिळाला नसेल तर लगेच तुमच्या नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन अर्जाचे स्टेटस चेक करा। तिथे जर अप्रूव्हल दाखवत असेल आणि तरीही पैसे आले नसतील तर तुमच्या बँकेत जाऊन खाते, आधार कार्ड, सीडिंग म्हणजे DBT ॲक्टिव्ह आहे की नाही याची खात्री करून घ्या। केवळ आधार कार्ड लिंक असणे पुरेसे नाही, ते शासकीय योजनांचे पैसे स्वीकारण्यासाठी ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे। तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल किंवा तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होत नसतील तर त्याच्यासाठी काय अडचण येते तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। भेटूया पुढची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका। चलो तोपर्यंत बाय।